त्याप्रमाणे शिर्डी आणि सोलापूरची जागा आम्हाला जर मिळाली तर देशभरामध्ये त्याची चांगली चर्चा होईल. दलित मतं जी आहेत ती दलित मतं आपल्या महायुतीला मिळण्यासाठी त्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी थोडंसं आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं. महायुतीच्या बीजेपीच्या लोकांचं एकनाथ शिंदेकडे जास्त लक्ष आहेच आहे, त्यानंतर अजितदादांकडे लक्ष आहे. आता त्या दोघांकडे लक्ष वळल्यामुळं आमच्याकडे लक्ष कमी झालेलं आहे. त्यामुळं त्याचा काही विषय नाही आहे. पण आमचा एक पक्ष आहे, छोटा पक्ष असला तरी गोरगरिबांचा पक्ष आहे. आम्ही तुम्हाला साथ दिलेली आहे अडचणीच्या काळामध्ये आणि माझा गावागावाशी माझा संपर्क आहे. देशाच्या सर्व देशामध्ये माझा पक्ष आहे. नरेंद्र मोदींशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये त्याचा विचार करावा आणि दिल्लीचे लोक याच्यावर निर्णय घेणार नाहीत. माननीय देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे जे आहेत आणि एकनाथ शिंदे जे आहेत, अजितदादा आहेत, यांनीच बसून RPIचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. 1-2 जागा त्यांना इकडे तिकडे करू RPIला संधी द्यायला हरकत नाही. जर आम्हाला 2 जागा मिळाल्या आणि 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला सिंबॉल मिळणार आहे. तर त्याचाही थोडासा विचार करावा. मी एकटा साधा भोळा राजकारणी आहे, मी काय त्याचा खाटर राजकारणी नाही. मी एखाद्याला साथ द्यायचं ठरवलं की मी त्याला साथ देतो. मानापमानाचा विचार न करता मी त्यांची दोस्ती टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं माझ्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.